नमस्कार मित्रांनो, गोल्डन लाईव्ह राशीफल या चॅनेलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। वृषभ राशी 2026 मधील हा शेवटचा आठवडा जानेवारी महिन्यातला कसा असेल तर पाहूया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या चॅनेलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आपल्या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वृषभ राशीच्या जातकांसाठी जानेवारी 2026 मधील पुढील 8 दिवसाचे अचूक असे भविष्य। या 8 दिवसात कोणते ग्रह तुमच्या बाजूने असतील, कुठे सावधगिरी बाळगली पाहिजे, पैसा, करिअर, आरोग्य, विवाह, प्रेम, कोर्ट केस, व्यवसाय सर्व काही सविस्तर जाणून घेऊया। शेवटी एक असा क्लायमॅक्स उपाय देणार आहे जो तुमचं नशीब बदलू शकतो, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा। ग्रहस्थितीचा थोडक्यात आढावा घेऊया आपण। तर या 8 दिवसात गुरु तुमचा अनुकूल दृष्टी देत आहे। शुक्र तुमच्या राशीचा स्वामी असल्यामुळे सौख्य वाढवेल। मंगळामुळे थोडा राग आणि घाई होऊ शकते। शनी आणि संयमाची परीक्षा घेईल, म्हणजेच हे 8 दिवस निर्णायक ठरणार आहेत। आरोग्य तुमचं या काळात वृषभ राशीच्या लोकांनी पोटाचे विकार, आम्लपित्त, डोकेदुखी आणि थकवा याकडे विशेष लक्ष द्यावे। शक्य म्हणजे धोके कोणते आहेत तर झोपेची तुमची कमतरता आहे, जंक फूडमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो, जुन्या आजारांचा त्रास परत उमाळून येऊ शकतो। तर तुम्ही त्यासाठी उपाय कोणते करायचे आहेत? सकाळी कोमट पाणी प्या, 15 मिनिटे प्राणायाम करा, मंगळवारी हनुमान चालीसा म्हणा, गोड पदार्थ मर्यादित खा। तर चांगली बातमी तुमच्यासाठी काय आहे? 5व्या दिवसानंतर आरोग्यात तुमच्या सुधारणा जाणवेल। करिअर आणि नोकरीचं भविष्य तुमच्यासाठी, नोकरी करणाऱ्यांसाठी हे 8 दिवस खूप महत्त्वाचे असणार आहेत। शुभ संकेत काय आहे तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुमची प्रशंसा होईल, नवीन प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे, इंटरव्ह्यू किंवा प्रमोशनची बातमी मिळेल। सावधगिरी काय बाळगायची आहे तुम्हाला? सहकाऱ्यांशी वाद टाळा, घाईघाईमध्ये तुम्ही निर्णय घेऊ नका, कागदपत्रांवरती सही करताना नीट तपासून पहा। व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक मिळतील, ऑनलाईन कमाईतून फायदा होईल, पार्टनरशिपमध्ये लाभ होईल। 5व्या ते 7व्या दिवशी मोठी संधी चालून येऊ शकते। तर पैसा व आर्थिक स्थिती कशी असेल? पैशाची आवक वाढेल पण खर्चही वाढतील। खर्च कुठे होईल पहा, घरगुती वस्तू, वाहन दुरुस्ती, नातेवाईकांवर खर्च। उत्पन्नाचे स्रोत, थकलेले पैसे मिळतील, बोनस किंवा कमिशन, लॉटरी, ऑनलाईन गेममध्ये नशीब आजमावू शकता। सावधगिरी, कोणालाही उधार देऊ नका, सट्टा किंवा रिस्क इन्व्हेस्टमेंट टाळा। प्रेम, विवाह, भविष्य, प्रेम आणि असणाऱ्यांसाठी हा काळ भावनिक आणि रोमॅन्टिक आहे। प्रेम जीवन, गैरसमज दूर होतील तुमच्यातले, जुना मित्र परत येईल किंवा संपर्क करेल, लग्नाची चर्चा सुरू होईल। विवाह इच्छुकांसाठी हा चांगला प्रस्ताव येण्याची शक्यता आहे, कुटुंबाची संमती मिळेल, साखरपुडा ठरण्याची दाट शक्यता आहे। विवाहितांसाठी सूचना, जोडीदाराशी कटू शब्द टाळा, अहंकारामुळे वाद होऊ शकतो। 7व्या-8व्या दिवशी नात्यात गोडवा वाढेल। कोर्ट केस आणि अडकलेली कामे, जर कोणताही कायदेशीर प्रश्न किंवा सरकारी काम अडकले असेल तर या 8 दिवसात सुटका होण्याची शक्यता आहे। विशेषतः 6व्या दिवशी चांगली बातमी येईल, अडकलेले पैसे मिळू शकतात, जुनं प्रकरण तुमच्या बाजूने वळेल। या दिवसानुसार तुमचा संकेत म्हणजे पहिला दिवस हा तणाव आणि संयम ठेवा, दुसरा दिवस पैसा येईल, तिसरा दिवस नोकरीत यश मिळेल, चौथा दिवस आहे कौटुंबिक सुख मिळेल आणि 5वा दिवस आरोग्य सुधारेल, 6वा दिवस आहे चांगली बातमी येण्याचा, 7वा दिवस आहे प्रेमात प्रगती आणि 8वा दिवस आहे मोठा निर्णय योग्य ठरेल। महाउपाय क्लायमॅक्स काय आहे तर विशेष असा उपाय तुमच्यासाठी सांगते जो वृषभ राशीचे नशीब बदलू शकतो। तर उपाय 1, सकाळी आंघोळ करून पिवळ्या वस्त्रात केळी गुंडाळा। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः शक्य असेल तर 108 वेळा हा जप नक्की करा। ती केळी गाईला खाऊ घाला, थोडे तांदूळ मंदिरात अर्पण करा। याचा परिणाम काय होईल? पैसा आकर्षित होईल, करिअरमध्ये उंची मिळेल आणि विवाहातील अडथळे दूर होतील, नकारात्मक ऊर्जा नष्ट होतील।
मित्रांनो, वृषभ राशीसाठी हे 8 दिवस नशीब बदलणारे ठरू शकतात. जर तुम्ही संयम ठेवलात, योग्य उपाय केलात आणि चुकीचे निर्णय टाळले, तर 2026 तुमच्यासाठी सुवर्णकाळ ठरेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय शनिदेव, जय माता दी.